जालन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, केळींच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। अमरावतीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी। चंद्रपूरमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वादळी पावसामुळे बऱ्याच भागातील वीज पुरवठा खंडित, पावसामुळे अनेकांचं मोठं नुकसान, सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा। कोल्हापूरच्या वारणानगरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा। अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ, पुढील 3 दिवस पश्चिम विदर्भात गारांच्या पावसाची शक्यता। धाराशिवमध्ये काही भागात हलक्या सरी तर काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे वाशिम मालेगाव महामार्गावर झाडांची पडझड। बीडच्या अंबाजोगाई शहरासह परिसरात गारांसह वादळी पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या पिकाचं मात्र नुकसान। नागपुरात सलग 3ऱ्या दिवशीही गारपिटीसह अवकाळी पाऊस, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळले, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी मात्र संकटात। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने शेतातील नागरिकांची तारांबळ, जोरदार वाऱ्यामुळे मोठी झाडे कोसळण्याची शक्यता। परभणीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तब्बल 2.5 तास होऊन गेले तरी लाईट गुल, लाईट गेल्याने नागरिकांची गैरसोय। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत अवकाळी पावसाचा कहर, शेकडो क्विंटल हळद भिजली, पावसामुळे शेतकऱ्यांच्या हळद मालाचं मोठं नुकसान। हळदीच्या दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांमध्ये चिंता, बाजार समितीत अवघ्या 15 दिवसांपूर्वी हळदीला कमाल 14,110 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता दर। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचं नुकसान, शेतकरी मोठ्या संकटात, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा बागेचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 3 जणांचा मृत्यू, अवकाळी पावसामुळे फळबागांचं देखील मोठं नुकसान, आंब्यासह फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान। मुंबईला आजपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही गारपिटीची शक्यता, हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांची माहिती, पुढील 3 दिवस पावसामुळे तापमानात किंचित घट होईल। मुंबईकरांना दिलासा, बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असली तरी मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम नाही, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं पालिकेचं आवाहन। दक्षिण पुण्यातील पाणी कपात मानवनिर्मित, मनसेचा पुणे पालिकेवर आरोप, राजकीय दबावामुळे नागरिकांना पाणी कपातीचा सामना, पाणी कपात तातडीने रद्द करा, पालिका आयुक्तांना निवेदन। पुण्यात आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद, पाणी कपातीच्या निर्णयाचा फेर आढावा घ्या, महापालिका आयुक्तांच्या पाणी पुरवठा विभागाला सूचना। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात नीरा उजवा कालवा फुटला, ऐन उन्हाळ्यामध्ये कालवा फुटल्यामुळे पाण्याची टंचाई, शेतीसाठी आवश्यक असणारे लाखो लिटर पाणी वाया। चालू वर्षातच भारत 4थी मोठी अर्थव्यवस्था बनेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात अंदाज, भारत जपानला मागे टाकून 4थी मोठी अर्थव्यवस्था बनेल, भारताचा नॉमिनल जीडीपी 4,187,000 अब्ज अमेरिकी डॉलर्स।
धाराशिवच्या तुळजापूरमधील मसला या ठिकाणी बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. प्रशिक्षणाच्या नावाखाली राज्यातील गृहनिर्माण संस्थांची लूट. सभासदांकडून वर्षाला 120 रुपये वसूल करण्याचा घाट. भिवंडीत उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांचा विरोध. उद्यानांची संख्या कमी असल्याने मुलांच्या खेळण्याच्या उद्यानात टाकी न उभारण्याची स्थानिकांची मागणी. बंगळुरू पोलिसांचे सोनू निगमला समन्स. कन्नड समुदायावर वक्तव्य केल्याप्रकरणी समन्स. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस. चंद्रपूरच्या परकोट किल्ल्याची सुरेख प्रतिकृती तयार. वालुकामय दगडापासून संजय सब्बनवार या ज्येष्ठ कलावंतांनी तयार केली प्रतिकृती. 2 वर्ष राबून तयार केलेल्या प्रतिकृती प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद. प्लास्टिकचा वापर सुरूच. 4 दिवसात 36,300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, तर 30,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम. 48,000 बेशिस्त चालकांवर कारवाई. 40 लाखांचा दंड वसूल. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट दरात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता. राज्य परिवहन प्राधिकरणाची एक बैठक गेल्याच आठवड्यात पार पडली असून त्यात भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. नागपूरमध्ये महाविद्यालयात MBBSच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या. नागपूरमधील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार. महाविद्यालय प्रशासनाकडून मेस चालकाला नोटीस. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी सुरू केला सिटीझन पोर्टल. 3 महिन्यातच 2,617 तक्रारी, तर 25 तक्रारींची गंभीर स्वरूपात नोंद. अमरावतीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी सध्या परिस्थिती. खड्ड्यांमुळे गावकरी त्रस्त. गावकऱ्यांनी दिला जनआंदोलनाचा इशारा. नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान. वादळी वाऱ्यामुळे पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर झाडे पडल्याने मोठं नुकसान. चिमुरड्या अन्वीच्या अदांवर हिंदवी पाटील फिदा. रायगडच्या गोरेगाव येथील कार्यक्रमादरम्यान अन्वीने केलं लावणी नृत्य. अन्वीचं नृत्य पाहून हिंदवी पाटीलने चक्क बोटातली अंगठी भेट दिली. 3 पाकिस्तानी नागरिकांची एक्झिट परमिट देऊन पाकिस्तानला रवानगी. नवी मुंबईतील 3 पाकिस्तानींची मायदेशी रवानगी. व्हिजिटर व्हिसावर हे नागरिक मुंबईत आल्याची माहिती. पाकिस्तानकडून LOCवर गोळीबाराची मालिका सुरूच. युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरू. पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. राजस्थान जैसलमेर सीमेवरील सुरक्षा वाढ. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढ. पाकिस्तानी नागरिकाची भारतात घुसखोरी करणारा पाकिस्तानी BSFच्या ताब्यात. पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू. चिनाब नदीचं पाणी अडवल्यानंतर पात्र कोरडं. बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद. पाकिस्तान पाण्याच्या थेंबाथेंबासाठी तडफडणार. चिनाब नदीची पाणी पातळी कमालीची खालावली. वक्फ संबंधी सुनावणी. नवीन सरन्यायाधीशांसमोर. वक्फबाबत सर्वोच्च न्यायालयात 15 मे पासून सुनावणी. गवई 13 मे रोजी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारणार. भूषण गवईंच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. शिरूरमध्ये भर दुपारी अवधूत सराफा दुकानात 2 अज्ञात महिलांकडून सोन्याचे कानातले चोरल्याची धक्कादायक घटना. पोलीस स्टेशनमध्ये महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 जणांना ताब्यात घेत 63 अवैध गॅस सिलेंडरसह 3 गॅस भरण्याचे मशीन जप्त. अवैध गॅसच्या धंद्यावर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात हॉटेल तिरुमालामध्ये अज्ञातांकडून हॉटेलमध्ये स्वयंपाक बनवणाऱ्या दोघांना मारहाण. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.
मुंबई गोवा महामार्गावर धावत्या ट्रकला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. हिंगोलीच्या येळेगाव फाट्यावर मोटारसायकलचा अपघात, 1 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.